हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा प्रणाम. आमचे मोठे बंधू असणारे हरिभक्त परायण महाराष्ट्र नामांकित कीर्तनकार भागवताचार्य सोपान महाराज साणक फक्त नावालाच जे नातं टिकवत नाही तर त्या नात्याला अर्थ देतात. कारण तुम्ही काय आणि आम्ही काय, तुम्ही बसलेले मी उभा राहिलेली, आपलं जे नातं आहे हे रक्ताचं आहे अर्थात नाही, स्वार्थाचं आहे अर्थात नाही, पण हे नातं जे हे नातं रक्ताचं जरी नसलं तरी हे नातं भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही हा विश्वास या परमार्थात आहे. आणि याच विश्वासावर जमलेला हा सर्व मंडळ महाराष्ट्र नामांकित कीर्तनकार आमचा भक्त परायण अविनाश महाराज भारती. आता कविता करायला त्यांनाच जमतं, मला जमत नाही, पण तो त्यांचा सर्वात मोठा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांचा जो आवाज आहे, त्यांची जी बोलण्याची टेक्निक आहे ती कोणाला जमणार नाही, कोणी घेऊ शकत नाही, मी तर नाहीच नाही. आमचे सोपान महाराज त्यांच्या आग्रहाला विनंती का मान देऊन आग्रहाच्या खातर, खरं तर त्यांनी आग्रह केलाच नाही, आमचीच याची इच्छा होती महाराज. म्हणजे खरं काय बोलायचं ते म्हणले नाही की तुम्ही या म्हणून, पण आम्हीच म्हटलं तुमचं म्हणजे पत्रिका पोहोचली आहे ग्रुपवर, तर आम्ही चाललोय तिकडे कीर्तन, बाबा तुम्ही म्हणत असाल तर येतो. मग त्यांनी फक्त हो म्हटले, एवढंच त्यांचं उपकार झालं महाराज. आणि हेच नातं तुम्ही आम्ही टिकवावं याच्यासाठी हा सप्ताह सुंदर सोपान महाराज म्हटले की जसं अविनाश महाराज म्हणले जुन्या जळमटांना झाडले पाहिजे, तसं सप्ताह करायचं म्हटल्यावर तरुण मंडळ असलीच पाहिजे. कारण महाराष्ट्रात कार्यकर्ते खूप झाले, आता गरज मावळ्यांची आहे आणि तो मावळे उठे. आणि जिथं मावळे तिथं कुठल्याच गोष्टीला कमतरता भासत नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा पुढं होऊन पोरं काहीतरी करताय, मग मी असो किंवा अजून तरुण वयातले कोणी असो, तर पाठीमागच्यांनी पुढे जाण्यासाठी हात दिला पाहिजे. कारण फार सुंदर उदाहरण आहे, एक जंगल असतं, जंगलाला आग लागलेली असते, सिंह हाती वाघ सगळे पळून जायला निघतात आणि छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेते आणि जंगलाकडे चालायला लागते. लोक हसतात, म्हणतात अक्कल आहे का तुला, चिमणी असतो, चिमणी एवढा जीव आहे तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे? प्रॅक्टिकल विचार करा, विझणार आहे? अर्थात नाही. पण चिमणी फार गोड उत्तर देते. चिमणी म्हणते खरंय वाघोबा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे लक्षात ठेवा की आपलं नाव सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे, सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही. हे कायम लक्षात ठेवा. आणि हे जर करायचं असेल, हे जर बदलायचं असेल तर फार सुंदर सांगतात, उद्यमेन ही सिद्धांती कार्यानी न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ते मुखे मृगः. कुठलंही कार्य जर सिद्धीला न्यायचं आहे तर मनात ठेवून चालत नाही. आता तरुण मंडळी भरपूर आहेत म्हणून सांगते, आमच्या पालांनाही कधी कधी वाटतं एवढं कष्ट करतो, एवढं प्रयत्न करतो, पण प्रगती काही होत, त्याचं एकमेव कारण आहे दादा, जिद्द नाही. निष्ठा ठेवा, जिद्द ठेवा, आणि तुम्ही फार गोड आहे. असं कधी कधी दोन चार पोरांमुळे बाकीच्या पोरांचंही नाव जातं, पण मी अभिमानाने सांगेन, कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात, कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन असतात, अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या हिमतीवर मायबापाला जगवतात, अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा वाढवतात, कौतुक वाटतं. अभिमान आणि स्वाभिमान वाटावी अशी संतप्ती अशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे आणि याचा मला गर्व आहे. आणि याच भावांनी त्याच तरुणांनी मिळून केलेला हा सप्ताह विवेकानंद स्वामी सांगतात आमचा देश म्हणजे तरुणांचा आहे आणि तरुण म्हणजे देशाला तारून नेणारा, आणि ते तारायचं काम तुम्ही करताय, तुम्हाला शुभेच्छा प्रणाम. सुंदर असं आमच्या माय मावल्या एवढं सगळं दुपारचं काम सोडून इथं आल्या. नवऱ्याला म्हणलं असताना खायचं असेल तर हाताने घेऊन गप मग तिकडे मला सांगू नको. कारण सप्त्याचे 7 दिवस म्हणजे माय इमानदारीनं सांगते, जेवढा आनंद तुम्हाला माहेने गेल्यावर होतो ना तेवढाच आनंद तुम्हाला धर्म मंडपात आल्यावर झाला पाहिजे, इतका गोड सप्ताह केला पाहिजे. आणि इतक्याच गोड पद्धतीने आत्मीयतेने तुम्ही सप्ताह करताय, तुम्हा सर्वांना प्रणाम. आमचे सोपान महाराज साहेब कायम तुमच्या पाठीशी आहेत, असणार आहेत, फक्त त्यांच्या पाठीशी राहून यारे तरी यारे लाग्या बघे माझ्या मागे 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 चालायचं काम जरी केलं तरी पुढे जाऊन आपल्याला तो प्रगतीचा कळस दिसणार आहे.
त्यामुळे पंचक्रोशीला लाजवेल इतका सुंदर तुम्ही सप्ताह करताय. खरंच तुमचे म्हणावे तेवढे आभार कमी आहेत. पुन्हा एकदा मी सोपान महाराजांचे, अविनाश महाराजांचे आभार मानते, तुम्हाला प्रणाम करते आणि थांबते. कीर्तन पुढे आहे बघा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. ऐका, पुन्हा एकदा ह्या दोघांना मी माझ्याकडून सुद्धा धन्यवाद देतो. कारण एक प्रेम करणारी मंडळी आहे. ताईने सांगितलं महाराजाला आम्ही स्वतःहून म्हणलो, पण स्वतःहून माणूस त्याच माणसाला म्हणतं जिथं प्रेम असतं. हे प्रेम नाही त्याला कोण बोलणार महाराज. त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी लोक तरसतात, बरोबर आहे का नाही? ते आपल्या प्रेमामुळं या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा अविनाश दादा आणि ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी आरतीसाठी उभं राहा आणि आरती झाल्याच्या नंतर हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.